नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 5.2 त्यामधले सेकंड इक्वेशन बघणार आहोत. द डिनोमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन इज अ वन लेस दॅन ट्वाइस इट्स न्यूमरेटर इफ इज वन इज ॲडेड टू न्यूमरेटर अँड डिनोमिनेटर. रिस्पेक्टिव्ह द रेशो ऑफ न्यूमरेटर टू डिनोमिनेटर इज 3:5. फाइंड द फ्रॅक्शन. आपल्याला काय करायचं आहे? फ्रॅक्शन फाइंड करायचं आहे. म्हणजे जो डिनोमिनेटर आहे तो एका अपूर्णांकाचा छेद अंशाच्या डिनोमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन इज वन लेस, म्हणजे एकने कमी आहे. वन लेस मीन्स एकने कमी आहे. अंश व छेद म्हणजे दॅन ट्वाइस इट्स न्यूमरेटर, म्हणजे अंश व छेद यात प्रत्येकी वन वन इज ॲडेड टू न्यूमरेटर, म्हणजे यात एक मिळवल्यास छेदाशी असलेले गुणोत्तर डिनोमिनेटर रिस्पेक्टिव्ह द रेशिओ ऑफ द न्यूमरेटर टू डिनोमिनेटर मीन्स त्याचे गुणोत्तर किती येतील? 3:5. तर अपूर्णांक काढायचा आहे आपल्याला. त्याचे गुणोत्तर माहिती आहे 3:5 आहे. तर आपल्याला अपूर्णांक काढायचा आहे. सपोज फॉर एक्झाम्पल, न्यूमरेटर बाय एक्स अँड डिनोमिनेटर सपोज y. x upon y y इज इक्वल टू ट्वाइस मीन्स न्यूमरेटर काय आहे आपला? x, म्हणजे y इज इक्वल टू 2x मायनस 1. y इज इक्वल टू 2x मायनस 1. मग इक्वेशन कसं तयार होईल? आपण 2x मायनस y इज इक्वल टू 1. इक्वेशन फर्स्ट. आपण आता याला फ्रॅक्शन फॉर्ममध्ये ॲड करणार आहोत. म्हणजे जो न्यूमरेटर आहे त्यामध्ये एक्समध्ये आपण 1 ॲड करणार आहोत. एक्स प्लस 1 अपॉन वाय प्लस 1 इज इक्वल टू 3:3/5. 3/5 आपण आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार आहोत. 5x प्लस 1 इज इक्वल टू y इज इक्वल टू 3y प्लस 1. 5x प्लस 5 1 5 इज इक्वल टू 3y प्लस 3. सेम व्हेरिएबल आपण एका साईडला घेणार आहोत. 5x मायनस 3y इज इक्वल टू 3 मायनस 5y प्लस 5 इकडे घेतल्यावर मायनस 5y. 5x मायनस 3y इज इक्वल टू मायनस 2. इक्वेशन सेकंड. इक्वेशन थर्ड अँड इक्वेशन ज फर्स्ट मल्टिप्लाय बोथ ऑफ साईड 3. इक्वेशन जे फर्स्ट आहे त्याला आपण 3ने मल्टिप्लाय करणार आहोत. इक्वेशन फर्स्ट मल्टिप्लाय बोथ ऑफ साईड बाय 3. 3ने मल्टिप्लाय करणार आहोत आपण त्याला. इक्वेशन फर्स्ट काय आपलं? 2x. 3 × 2 6x मायनस 3y इज इक्वल टू 3 1 3. इक्वेशन थर्ड. आता इक्वेशन थर्ड अँड सेकंड आपण सबस्टिट्यूटिंग करणार आहोत, म्हणजे मायनस करणार आहोत. इक्वेशन थर्ड अँड सेकंड मायनस करणार. इक्वेशन थर्ड काय आहे आपलं? 6x मायनस 3y इज इक्वल टू 3. आणि सेकंड इक्वेशन काय? 5x मायनस 3y इज इक्वल टू मायनस 2. मायनस करणार. मायनस मायनस प्लस मायनस मायनस प्लस मायनस इंटू मायनस प्लस.
मायनस प्लस 3y कॅन्सल होतात. 6मधून 5 गेला. एक्स इज इक्वल टू याची ॲडिशन होईल 3 + 2 5. एक्स इज इक्वल टू काय येतं 5. एक्स इज इक्वल टू 5. आपण जे फर्स्ट इक्वेशन आहे ही व्हॅल्यू पुट इन व्हॅल्यू एक्स इज इक्वल टू 5 फर्स्ट इक्वेशन 2x minus y is equal to 1. 2 into 5 minus y is equal to 1. 5 2s are 10 minus y is equal to 1. Y is equal to minus y is equal to minus one is equal to minus 10. Y is equal to 9. आपल्याला फ्रॅक्शन फॉर्ममध्ये लिहायचं आहे. म्हणजे फ्रॅक्शन फॉर्ममध्ये लिहायचं म्हटल्यावर फॉर एक्झाम्पल x/y इज इक्वल टू 5/9.